नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, आज आपल्याला नवरीच्या साडीवरच्या ब्लाऊजवरती खूप सुंदरशी असे डिझाईन करायचे. तर हे मेहंदीचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरती ना त्यांना खूप सिंपल डिझाईन होती, पण ते खूप अट्रॅक्टिव्ह अशी पाहिजे होती. तर चला मग तिची आपण कटिंग करून घेऊयात. तिच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. तर इथे बघा, आपल्याला तयार जी लांबी आहे ना, ते इथे आपल्याला 15.5 इंचाचं मी घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला तयार लांबी ती 14.5 इंच पाहिजे. तर इथं गळा जी आहे ना, गळ्याची जी रुंदी आहे ती 2.25 इंच घेतलेली आहे आणि तिची लांबी बघा, मी इथे 10 इंचावरती टिक करून घेतलेलं आहे. पण आपल्याला 10 इंच नको आहे तिथं, कारण आपल्याला तिथे ना फक्त 8.5 इंचाचं आहे. 1.5 इंच मी एक्स्ट्रा ठेवलं आहे, कारण आपल्याला 1.5 इंचावरती डिझाईन करून घ्यायचे. तर बघा, इथं खालून आपल्याला 2 इंचावरती एक टिक मारून घेतलेला आहे. आता तिथे आपल्याला बॉक्स करायचा आहे, पण तिच्यानंतर करायचं आहे. तर बाहेरच्या साईडने ना अर्धा इंच मी बाहेर आले, पानगळ्याचा शेप दिलं. पानगळ्यामध्येच मी ही डिझाईन करणार आहे आणि खूप छानशी अशी पानगळ्याची आधी आपल्याला मार्किंग करायची. पण खालचा भाग पानगळ्यासारखं, पण वरचा गळा जी आहे ना ती मटक्या गळ्याचं ठेवायचं आपल्याला. तर आता इथे बघा, शोल्डर जी आहे ना ती मी 3.5 इंच घेतलेलं आहे आणि जी मोंडा आहे मी इथे बघा 6 इंच घेतलेला आहे. आधी निम्मा भाग करायचं आणि निम्म्यामधून असं मोंड्याचं शेप देऊन घ्यायचं. मोंड्याचं इथे बघा 2 इंचावरती मी मोंड्याचं शेप मार्जिन केलेलं आहे. आता एक्स्ट्रा इथे बघा, तुम्ही तुमच्या हिशोबाने मार्जिन घालू शकता. तर इथे बघा 40 साईजचा ब्लाऊज होतं, तिच्यासाठी मी 10 इंचावरती टिक करून घेतलं. आता खाली सुद्धा मी टक्सचं लगेच मार्जिन टाकत आहे, कारण तुम्हाला ही फक्त मी गळ्याची डिझाईन दाखवणार आहे, पूर्ण इथं कटिंग काही दाखवणार नाही. पूर्ण कटिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर टक्सची मार्जिन घातलेलं आहे आणि साईडला बघा 1.5 इंच मी एक्स्ट्रा माया ठेवलेला आहे. आता गळ्याला बघा 2 इंचाचं जे बॉक्स तयार केलेलं होतं, 2 इंचाचा बॉक्स पशी बघा, आपल्याला एकदम पानगळ्याचं शेप देऊन घ्यायचा आहे गळ्याला. तर बघू शकता तुम्ही, वरच्या साईडने गोलमध्ये थोडासा पानगळ्याचं द्यायचं टच, म्हणजे आपल्याला तशा पद्धतीने कटिंगसुद्धा करून घ्यायची आहे. तर हे आता आपल्याला गळ्याच्या डिझाईनचे सुद्धा मार्जिन झालेलं आहे. तर लगेच बघा, मोंडा आधी कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला साईडला तुम्ही एक्स्ट्रा जे माया ठेवले ती तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त करू शकता. तर गळ्याची कटिंग जी आहे ना, आधी पूर्ण जे आपण खालचं पानगळ्याचं शेप दिलं होतं ना मटका गळ्याचं, ते आधी कट करून घ्यायचं. खालच्या साईडने कट करत यायचं, म्हणजे आपल्याला वरच्या शेपचं ना जे कपडा आहे ना ते वेगळं काढून घ्यायचं आहे. तर वरच्या साईडला आपण 2 इंच ठेवलेलं होतं, तर ते 2 इंचाचं वेगळं कट करून घेऊ. तिच्या आधी बघा, खालच्या साईडने एकदम बरोबर करून घ्यायचं, कारण कोणतं कमी किंवा जास्त झालं तर आपलं फिटिंग करताना बरोबर येत नाही. आता जे आपण वरच्या साईडला ना 2 इंचाचं मार्जिन टाकून केलेलं होतं डिझाईन, तिथे ती कट करून काढायचं. तर ओपन करून दाखवते कशा पद्धतीने आलेलं आहे. आता ह्याच्यावरती ठेवून ना आपल्याला लगेच बघा पट्ट्या जोडून डिझाईन करून घ्यायची आहे. तर जी ब्लाऊजचा मेन कपडा आहे ना, ब्लाऊजसुद्धा बघू शकता खूप छान असं कांचीवरम सारखं ब्लाऊज वाटत आहे. खूप सुंदर असा ब्लाऊज आहे, तिच्यावरती आपल्याला डिझाईन करायची होती. तर बघा, लगेच ना तिला फोल्ड करून घेतलं, सरळ आणि उलटं बघायचं. कमरेला इथे बॉर्डर आलेली आहे, तर ती बरोबर बॉर्डर घ्यायचं, अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा, मी लगेच कट करून घेते. तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. तर आता इथे बघा, आपली कटिंग झालेली आहे. तर आपण लगेच शिवून घेऊयात. बघा, शिवण्यासाठी ना सरळ आणि उलटं आधी बघून घ्यायचं. तर आता उलटं भाग जे आहे ना ते खालच्या साईडला ठेवायचं आणि जे सरळ आहे ना ती वरती ठेवायचं. तिच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं. बघा, बरोबर अस्तर ठेवून घ्यायचं आणि हिला ना बॉलपिन लावून सेफ करून घ्यायचं, कारण बॉलपिन जर नाही लावलं तर कपडा इकडे तिकडं होतो आणि आपल्या गळ्याची फिनिशिंग खराब होते. यासाठी बघा, ही अशी छोट्या छोट्या ट्रिक्स ना तुम्ही वापरलं ना तर तुमच्या सिलाईमध्ये खूप छान अशी फिनिशिंग येते. तर इथे बघा, 1/2 इंचाचं मार्जिन सोडूनच आपल्याला गळ्याला सिलाई मारून घ्यायची आहे. तर 1/2 इंचाचं मार्जिन सोडून जसं आपण कटिंग केलेलं आहे ना तसं आपल्याला इथे सिलाई मारून घ्यायची आहे. जिथे नॉक आहे, जिथे शेप म्हणजे गोलाकार शेप वगैरे आहे, तर त्या पद्धतीने आपल्याला इथे सिलाई मारून घ्यायचं. तर लगेच इथं बघा, गळासुद्धा कट करून घ्यायचं. आता गळ्याचं ना जसं आपण सिलाई मारून घेतली आहे तिथून बघा 1/2 इंचाचं मार्जिन सोडायचं आणि पूर्ण कट करून घ्यायचं. लगेच ते कच मारून घ्यायचं. कच मारताना एवढं लक्षात ठेवायचं की कचमध्ये आपली सिलाई कट होऊ नये म्हणून. तर सगळीकडे मी बघा व्यवस्थित असे कच मारून घेतलं. आता कमरेला सुद्धा बघा लगेच एक सिलाई मारून घ्यायची. तर कमरेला सिलाई मारण्यासाठी ना अर्धा इंचाचं मार्जिन आपण सोडलेलं होतं, तर बरोबर अर्धा इंचावरून आपल्याला इथे सिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा, अर्धा इंचाची सगळी सिलाई झालेली आहे. मी ही ना एक ट्रिक्स आहे, म्हणजे दोन्ही साईडचं ना गळ्याचं आणि कमरेचा दोन्ही सोबतच सिलाई मारून आपल्याला सरळ करून घ्यायचं. परत आपल्याला दुसरी सिलाई मारायची गरज पडत नाही. बॉलपिन काढलं आणि बघा लगेच हिला सरळ करून घेतलं. आता सरळ केल्यानंतर ना गळा आणि आपले कमरेचं खालचं दोन्ही सोबत जोडले गेलेले आहेत. आता इथे ना आपल्याला गळ्याचा शेप देण्यासाठी असं हातानं चांगलं प्रेस करून घ्यायचं आणि हिला फोल्ड करून वरून एक दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप मारलं ना आपलं गळा तुम्ही जसं सिलाई मारलात तसं एकदम व्यवस्थित बसतो. आता इथे तुम्हाला वाटणार नाही, पण मी जेव्हा सिलाई मारून
तुमच्यासमोर दाखवेन तर त्यावेळेस बघू शकता तुम्ही जसा गळा आहे ना तसा एकदम बरोबर मटका गळ्याचा शेप आलेला आहे. तर हिला ना थोडंसं अवकाशात आणि हिला खालचा कपडा अस्तरच आपल्याला वरच्या साईडला दिसून नये अशा पद्धतीने सिलाई मारून घ्यायचं आणि इतर लगेच बघा अस्तरसुद्धा जोडून घ्यायचं आणि अस्तर जोडलं की खालची जी कमरेची आपण पट्टीला घालून सिलाई मारलेली होती तिच्यावरती सुद्धा लगेच दाबटीप मारून घ्यायचं. आता ही तर ना लगेच अस्तर ह्या साईडला सुद्धा जोडून घेतल्यानंतर ना जे एक्स्ट्राचं कपडा राहील ना ते आपल्याला कट करून काढायचं आहे. तर खिला ना उलटं करायचं म्हणजे आपल्याला अस्तरचं आपण बरोबर कट केलेलं होतं, वरचा कपडाही ओबडधोबड होतं, यासाठी ना आपल्याला मेन अस्तरवरूनच सगळी कटिंग करून घ्यायची. तर आता बघा गळा किती छान असा सुंदर तयार झालेला आहे. तर गळ्याला पट्टी लावण्यासाठी बघा इथे मी ना ग्रीन कलरचा कपडा घेतलेला आहे आणि तिची बघा रुंदी जी आहे ना 3 इंच घेतलेली आहे. आता लांबी बघा इथे मी काही अंदाजाने तुम्हाला सांगू शकत नाही. तिथं पट्ट्या लागले ना तर तुमच्या गळ्याच्या हिशोबाने तुम्हाला पट्ट्या कमी किंवा जास्त लागू शकतात. तर तिला बघा 3 इंचाची आहे, तिला अर्धा इंचावरून आपल्याला अशा पद्धतीने सिलाई मारून घ्यायची आणि ही पट्ट्या रेडी करून ठेवायचं आणि ही पट्ट्याला ना सरळ साईडनेच बघा सिलाई मारून घ्यायची, उलटं करायचं नाही कपडा. आता जे ब्लाऊजचा सुद्धा कपडा आहे ना तिचं सुद्धा बघा 3 इंच घ्यायचं आणि असं सिलाई मारून घ्यायची. आधी पट्ट्या रेडी करून घ्यायचे बघा इथे ना आपल्याला 3-3 मी पट्ट्या लावायचं असं ठरवलं आहे. आता तुम्ही तुमच्या हिशोबाने ना गळा जर खूप डीप केला असाल तर तुम्ही 4-5 सुद्धा लावू शकतात. तर इथे बघा जे आपण कट करून कपडा काढलेला होता ना तिच्यावरून बघा वरच्या साईडला खालच्या साईडला आणि दोन्ही साईडला असं 1-1 इंच वाढवून ठेवायचं आणि जे आपण अस्तरचा कपडा घेतले ना खालच्या साईडला तिला फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची आणि जी पट्टी ठेवलेली होती ना व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने बघा आपल्याला जोडून घ्यायची. तर आता ह्या साईडला ना ब्लाऊजची लावलेली आहे, दुसऱ्या साईडला ना ग्रीन कलरचे तिच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे साडीचा. तर ग्रीन कलरची असं पट्टी लावून घेतलेली आहे. तर एक ग्रीन कलरची पट्टी आणि एक जी ब्लाऊजची आपली मेन आहे ती पट्टी लावून घ्यायचं. आता दोन्ही साईडने अशा वेगवेगळे पट्ट्या लावून घ्यायचे आणि जे एक्स्ट्राचं आहे ना ती लगेच कट करून काढायचं. तर इथे ह्या साईडला बघा आता 3 झालेले आहेत. आता त्या साईडला सुद्धा तिसरी मी लावणार आहे. ही डिझाईन ना खूप सुंदर पण आहे आणि ते बनवायला पण खूप लवकर होऊन जाते. बघू शकता हिला जास्त सुद्धा वेळ लागत नाही. तुमचे पट्ट्या फक्त जोडून घ्यायचं आणि आहे तसं ना लगेच ब्लाऊजवरती ठेवून ना आपल्याला लगेच हिला जोडून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता इथे ना मी 4-4 पट्ट्या लावलेल्या आहेत. आता जे आपलं ब्लाऊजचा गळा आहे तिच्या बघा साईडला ठेवायचं, खालच्या साईडला ठेवायचं आणि तिच्यावरून बघा आपल्याला इथे सिलाई मारून घ्यायची. मी व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने ठेवायचं. बघू शकता ब्लाऊजवर ना किती अट्रॅक्टिव्ह वाटत आहे डिझाईन. आता हिला बॉल पिन लावून सेव्ह करून घ्यायचं म्हणजे कोणत्या साईडला कमी किंवा कोणत्या साईडला जास्त होऊ नये म्हणून हे हलवू नये, पॅक बसते एकदम असं बॉल पिन लावलं की. तर लगेच ह्याच्यावरून ना एकदम बारीक सिलाई मारून घ्यायची म्हणजे परत ब्लाऊजवरती असं निघू नये म्हणून. तर दोन्ही साईडला सिलाई मारून घेतलेली आहे. आता इथे सुद्धा ही सिलाई आपली झालेली आहे. आता तिच्यावरती सुद्धा आपल्याला लेस लावायचा आहे. तर लेस ना आता इथे ग्रीन कलरच्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे मेहंदीचा. तर ह्याच्यावरती ना आपल्याला ग्रीन कलरचेच लेस लावलं की खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो कारण रेड कलरचा ब्लाऊज आहे त्याच्यावर ग्रीन कॉम्बिनेशन छान बसतो आणि साडीचा सुद्धा हाच कलर आहे. यासाठी बघा अशी ना एकदम माझ्याकडे छोट्या साईजची एकदम बारीक लेस होती ग्रीन कलरची ती मी लावलेला आहे. तर जसं आपल्याला गळा आहे ना तसं गळ्याला आणि कमरेला दोन्ही साईडला मी लावलेले. तुम्ही तुमच्या हिशोबाने ना गळ्याला सुद्धा लावलं तर खूप छान दिसते, पण कमरेला लावलेलं ना हिचा लुकच खूप छान दिसत होतं. तर आता इथे लेस लावून झालेलं आहे. तर आता जे कुठे धागेदुगे आहेत ना ते सुद्धा लगे कट करून काढायचं. आता खालचे टक्ससुद्धा लगे मी मारून घेणार आहे. खालचे टक्स मारताना ना एकदम आपण अर्धा इंच पाऊण इंचाचं मार्जिन सोडलेलं होतं तेवढं धरायचं आणि दोन्ही साईडला लगे टक्साला सिलाई मारून घेतली. तिच्यावर बघा लगे लेस लावून घेतलेली आहे. ही छोट्या साईजची लेस घेतलेली आहे. तुमच्याकडे जर हिच्यापेक्षा थोडं मोठं साईज असलं ना तर आणि भारी दिसणार आहे ब्लाऊज. त्यांना पण खूप छोटी अशी लेस आवडत होती यासाठी मी छोटी लेस लावलेली आहे. तर आता ही झालेली आहे आपल्या मागच्या गळ्याची डिझाईन बघा. बघू शकता आता हा ब्लाऊजचा फायनल लुक खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि घातल्यानंतर तर खूपच भारी वाटत होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.